विनेश साळवी, सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील ग्रामस्थांचं खूप खूप या आभार आणि त्याचबरोबर हार्दिक स्वागत करतो. जाऊया आपण चालू असलेल्या मॅच कडे. आपण पहिला जर पाहिलं स्वानंद कोतळकर गोलंदाजी मागवर सज्ज झालाय. स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळेल अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील दिनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मागवर सज्ज होत असताना पहिला चेंडू हाफ ट्रॅकल बॉल. यावेळेस मात्र फाईंड एक बॉर्डर लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 2 बॉन्स दणदण करत या स्पर्धेतील पहिला चौकार आलाय अनिकेतच्या बाट मधून सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तो स्वानंदच्या विरोधात चौकार ठोकला जातोय. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस देखील हाफ ट्रॅकल बॉल. त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा फटका आपण पाहतोय. दोन खेळाडूंच्या मध्ये तुरस लागली जाते. अंतर कापेल का? मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण दम्मल होताना पाहायला मिळते. थोडीशी आउटस्पीड थोडीशी जर पाहिलं तर धीम्या गतीची आहे आणि त्या परती मात्र मिळतील या चेंडूवरती पाहायला गेलं तर. आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. 7 धावा धावलकावरती लागल्या जात आहेत. पाहिलं गेलं तर स्वानंद पहिल्या चेंडूवरती एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी करत असताना हाफ ट्रॅकल बॉल थोडीशी गती मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालंय स्वानंद यांच्या माध्यमातून. मात्र अनिकेतने त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस डॉपेज बॅटची कडा मिस अँड स्ट्रोक. स्वानंद चेंडूच्या खाली. इथे धक्का क्रमांक पहिला. बॅक टू द पाऊलेन तू चल मे आया समीकरण आपण पाहतोय. पहिला धक्का बसलाय. पाहिलं गेलं तर दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अर्थातच नितेश गवंडी कॅमेरामॅन या फोकस करा या खेळाडूला. सातत्याने जर पाहिलं नितेश गवंडी आमच्या विभागातील एक नावाजलेलं नाव. अर्थातच त्याचं गाव पाडगाव संगमेश्वर तालुका आणि त्या संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेलं छोटस गाव पाडगाव. पाडगावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये अर्थातच नितेश गवंडी स्ट्रायकिंग वरती आता मात्र पाहायला मिळतोय. गेल्या जर पाहिलं तर गेल्याच संडेला याच खेळाडूने बेस्ट बॅटरचा किताब देखील मिळवला निवेमध्ये. तोच मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. नितेश गवंडीच्या बॅट मधून 6 धावा. कमॉडिज पाहिले गेले नितेश गवंडीकडे ही क्षमता आहे. मोठमोठे फटके खेळू शकतात आणि त्याच पद्धतीचा फटका आल्या आल्या जणू काय डगआउट मधून सेट होऊन आले. जणू काय जसे आले जर पाहिलं याही देखील 350 किलोमीटरचा प्रवास या स्पर्धेसाठी इथपर्यंत करून आले आहेत आपल्याला पाहायला गेलं तर. आणि आयकॉन प्लेअरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. सीमा पार लाजवाब. नितेश गवंडी ऑन फायर. चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. येस मला या संघांमध्ये या टीम मध्ये आयकॉन म्हणून का घेतलं जातंय
का मी या 350 किलोमीटरचा प्रवास इथपर्यंत कापून आलोय. अर्थातच रत्नागिरीला आले, रत्नागिरीवरून ट्रेन पकडली, ट्रेनवरून उतरले आणि आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये आयकॉन फिलर जी आपल्याला काय कहाणी पाहायला मिळते, नितेश गवंडीच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. काय दर्जेदार फटके आपण पाहतोय. यावेळेस मात्र काय पाहायला मिळते, कमबॅक प्रति उत्तर केलं जातंय. नितेश गवंडीची इथे मात्र खेळी होते समाप्त. तंबूच्या आसऱ्याला धक्का क्रमांक दुसरा. बॅक टू द पवलियन. वेळात वेळ काढून या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल, स्वागत असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. राकेश शिरकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मागवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं सज्ज होत असताना राकेश शिरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस नक्कीच बाटने चेंडू खेळूला जरूर, इथे मात्र झेल घेण्याची संधी निर्माण जरूर झाली होती. आडवा बाटने यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर जर पाहिलं तर दूरवरून आले जरूर चेंडू कलेक्ट करण्यासाठी. त्यापूर्वी जर पाहिलं तर एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली आहे 20 या आकड्यावरती. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. यावेळी सन्मान दिलाय चेंडूला. पाहिले गेले तर फुलेंचा चेंडू होता. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, आणि बघता बघता इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो. इथे काय पाहायला मिळतंय, चिकी रन. अर्थातच पाहायला गेले क्रिकेटच्या भाषेमध्ये सोरटी रन घेण्यात यश मिळतंय आणि इथे बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ही समजदारी आहे. सेन्सिबल क्रिकेट. 2 विकेट गेल्याच्या नंतर बघा, एक मोठा फटका आल्याच्या नंतर आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये रन कन्वर्ट केले जात आहेत पाहायला गेले तर. आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पाहिले गेले तर थोडी शांत पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेस नक्कीच बॉक्कुलचा चेंडू आहे, खटकेला जरूर जातोय. डीप मधून खेळाडू आले, तिथे मात्र का पाहायला मिळते, थंबल जरूर झाले आहेत. चुकीला माफी नाहीये. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती अशा आपण चुका करता आणि त्या चुकेला नंतर आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून क्रिकेटच्या जर पाहिलं तर चूक एक महत्वाची असते आणि एक एक चूक सुधारणं आपल्याला गरजेचं आहे. तत्पूर्वी जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. 25 आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 आतापर्यंत धावा लागल्या जरूर आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भेटीला आलेली स्पर्धा आपण पाहतोय गेले 3 वर्ष आणि पर्व चौथा आपल्या भेटीला आली आहे. ओ यावेळेस दांडी दांडी गुल, विकेटचं पतंग. पुढचा दरवाजा उघडा ठेवला, मागच्या बाजून चोरी झाली. बॉल डेंग्याच्या पडीतून बॅक टू द पवलियन. दांडी दांडी गुल, विकेटचं पतंग. तू चल मे आया समीकरण पाहतोय. धक्का क्रमांक 3.
थँक्यू डुजे. फलंदाजाचं नाव कळवा प्लीज. फलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज जरा. साईल. साईल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. पाहायला गेले तर 25 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस नक्कीच फटका फसलाय. इथे मात्र आमच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. झेल सोडला जातोय. झोली में खोली. इथे मात्र झेल सोडला जातोय. चुकीला माफी नाहीये. इथे मात्र विकेट मिळवण्याची क्षमता निर्माण जरूर झाली होती आणि ते इथे मात्र झेल सोडला जातोय. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. पुढे चेंडू पाहायला मिळेल. आपण पाहायला गेले तर यावेळी नक्कीच काय फटका खेळला जातोय. कार्पेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. डीप मधून इथे खेळाडू आले आहेत. चांगली पाहायला मिळते. प्रोटेक्शन जरूर आलं आपल्याला पाहायला गेले तर. आणि इथे एक धाव मिळते. एका धावेने धबलकावरती धाव संख्या लागली आहे 28 या आकड्यावरती. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धबलकावरती लागल्या जातात. त्यापूर्वी जर पाहिलं गेलं तर विकेट आल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याच चेंडूवरती कमबॅक जरूर पाहायला मिळालं होतं, परंतु झेल सोडला जातोय आणि इथे देखील मात्र षटक देखील संपतंय. 2 षटका केरे स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 28. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. पाहिलं गेले तर जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या आहेत. पाहिलं गेले तर 9 धावा आणि 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन ते वरती जर पाहिलं तर राकेश यांनी 1 विकेट देखील मिळवले. 9 धावा देखील खर्च केल्यात. 1 विकेट देखील मिळाले. पाहिलं गेले तर राकेश यांना गोलंदाजी मागपर सज्ज होत असताना पाहायला मिळेल. मान फ्रॉम सिंधुदुर्ग. अर्थातच पाहायला गेले तर विशाल चिंदारकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही खेळाडूचं नाव सिंधुदुर्ग भागातील सुप्रसिद्ध आहे. विभागातील जर पाहिलं तर हार्दिक पांड्या या नावा देखील त्यांना संबोधलं जाते. अर्थातच विशाल चिंदारकर आपण पाहतोय गोलंदाजी मागपर सज्ज होत असताना षटक क्रमांक 30 आपल्या जरूर पाहतोय घेऊन आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना पाहायला मिळत आहेत. थर्टी सर्कलच्या आतमध्ये खेळाडू जर पाहिलं तर थोडस फायनलच्या दिशेने देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल चिंदारकर यांचा पहिला चेंडू फेस करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी दिशा भरकटली आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळतील. 2 हात समांतर वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. विशाल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकल बॉल. यावेळेस ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू अंतर कापेल का? चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. सहा धाब्यांसाठी पाहायला मिळालाय विशालच्या विरोधात. यावेळेस मात्र कमबॅक करणार का हे देखील पाहणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा यावेळेस फटका मिस अँड स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप मधून खेळाडू इथे मात्र खेळी होते समाप्त. विशाल तंबूच्या आश्रयाला एक तेरी तो एक मेरी. इथे मात्र युद्ध रंगलं होतं. बॅटर रंगलं होतं. मात्र त्या बॅटल मध्ये यशस्वी झालाय.
जर पाहिलं तर विशाल चिंदारकर, हार्दिक पांड्या या नावाने मला का ओळखलं जात आहे या चेंडूवरती ते सिद्ध देखील करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महेश आपल्याला पाहायला मिळतील. युवा खेळाडू आहे महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस दिशा भरकटले खूप जर पाहिलं गेलं तर पाहायला मिळत आहेत. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. फ्री टॉन असेल इथे मात्र सोने पे सुहागा, परंतु सोनं जर पाहिलं तर आता सोनं झालंय महाग आणि इथे मात्र बॅटरला मिळतोय. एक जर पाहिले गेले तर या चेंडूवरती नक्कीच मोठा प्रहार करण्याची क्षमता जर नक्कीच असेल एक संधी निर्माण केली जाईल. यावेळेस मात्र जरूर आपण पाहतोय बॅटची कडा डॉपीस लागली जाते. कीपर झाले तंबल जरूर झालेत परंतु फ्रीडचा पुरेपूर फायदा उठवू शकले नाहीयेत. त्या चेंडूवरती मिळेल एक धाव. एक धावेने धावफलकावरती धावसंख्या पोहोचली आहे. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. पंच आमच्यावरतील वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. पाहिलं गेले तर महेश यांना आता मात्र चेंडू जर पाहिलं थोडस मागे ठेवलाय. आपल्याला पाहायला मिळालंय थोडीशी चेंडूने उसरी घेतली आणि त्यानंतर जर पाहिलं तर बीट करून जाणारा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू चाललाय डॉट बॉल. पाहिलं गेलं तर विशाल चिंदारकर. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय ऑफकटरचा चेंडू वळवला जातोय क्षेत्ररक्षक आणि यावेळेस चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. बॅक टू द पवलियन. धक्का क्रमांक बसतोय 5वा. महेश तंबू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक साळवे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल हो यावेळेस हो आल्या आल्या नक्कीच आपण पाहतोय परंतु जज केला जातोय आणि चेंडू चाललाय. इथे मात्र थोडस जर पाहिलं तर थंबल जरूर झालेत. राकेश मात्र एफर्ट ला जबाब पाहायला मिळत आहेत राकेश यांचे. पंचांचा इशारा येतोय 6 धावेंचा आणि षटक देखील संपतोय परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. अप्रतिम प्रयत्न केलेत राकेश याने जज जरूर करू शकले नाही आहेत आणि विनायकच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळालाय 6 धावा. या 6 धावाने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 45 धावा या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 3 विकेटच्या सॉरी 3 षटकच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. सॉरी 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. पाहायला गेले तर 17 धावा खर्च केल्या आहेत विशाल याने आपल्या षटकामध्ये पाहिलाय. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज जरा.
प्रसाद गोलंदाजी मागवर अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज. हो यावेळेस काय फटका खेळला जातोय. हेलिकॉप्टर नक्कीच इथे मात्र काय पाहायला मिळतंय, दूरवरून आले डीप मधून खेळाडू आणि मात्र इथे पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागते. थँक्यू डीजे. अमोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा बाटची कडा पाहायला मिळते, लिडिंग जेक पाहायला मिळते. पाहिलं गेले तरी सिंगल घेतली जाते. विनायकला आता मात्र स्ट्राईक वरती बोलवलं जाते. यावेळेस नक्कीच आडवा बाटणे ऑन साइडला फटकाय. डीप मधून खेळाडू आले, तिथे झेल सोडला जातोय आणि झेल कोणी सोडलाय तर विशाल शिंदारकर याने. परंतु इथे मात्र का पाहायला मिळते, चुकीला माफी नाहीये. झेल सोडल्याच्या नंतर त्यावरती धावा देखील आल्या आहेत. फेकी खराब पाहायला मिळते. या चेंडूवरती मिळतील 3 धावा. झेल देखील सोडला जातोय. झेल सोडत असताना 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 धावा दपालकावरती लागल्या आहेत. लॉन द कार्पेट मध्ये डाऊल होताना पाहायला मिळालाय. दूर खेळाडू जरूर आले, तिथे पुन्हा एकदा पाहायला गेले आणि ते बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पाहायला गेले तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. दोन्ही फलंदाजाकडून विकेट आल्याच्या नंतर पाहायला गेले तर चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. कुठे ना कुठे मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं होतं. ती पार्टनरशिप आता मात्र कमी चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मात्र 50 धावा 51 धावा दपालकावरती लागल्या आहेत. हो यावेळेस जागा बनवल्या, पाकपुटला गेल्या, पॉइंटच्या दिशेने कट केलाय. इथे मात्र बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि पाहायला गेले तर इथे 2 धावांनी दपालकावरती धावसंख्या लागली. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 53 धावांची मोहर लावली जाते. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्याच्या नंतर अँगल बनवून स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर या चेंडूवरती मिळतील 1 धाव मिळाली आणि 1 धावांनी दपालकावरती धावसंख्या लागली. 54 धावा. इनिंग देखील संपते. पहिल्या डावामध्ये कुठल्या गेल्या आहेत. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहिल्या गेले तर 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष असेल. अर्थातच बॅटिंग करत असताना टीमला. त्यापूर्वी जर पाहिलं तर आमच्या आवाजामध्ये थोडासा आपण बदल करतोय. आमच्या साथी समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायला गेले तर विक्रांत सर आपल्याला पाहायला मिळतील. याच्यानंतर त्यांचा देखील गोड आवाज आपल्या भेटीला येतोय. धन्यवाद. थँक्यू विनेश, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. वळूया पुढच्या टॉसकडे. दुसरा मॅच आपण जाणार आहोत अर्थातच साळवी बॉईज आणि श्री 11. चला बोथ कॅप्टन, साळवी बॉईज आणि श्री 11 आपण टॉससाठी यायचं आहे. आणि बरोबर उरलेले जे 4 संघ असतील त्यांना रिक्वेस्ट असणार आहे, डीजे मास्टरच्या मागच्या बाजूला तुमच्यासाठी नाश्ता आलेला आहे. आपण पटकन नाश्ता करून घ्यायचं आहे. चला इकडे विजयाची बुक कुणाला भेटते बघायची. पोटाची बुक जर आता भागवायची असेल तर ती व्यवस्था आम्ही केली आहे. आधी पोटाची बुक भागवा. विजयाची बुक आता 55 धावांमध्ये होते का बघायची आहे. चला साळवी बॉईज आणि श्री 11. चला श्री 11 आणि साळवी बॉईज विनंती आहे. चला प्लीज पटकन टॉस करून घ्यायचं आहे. श्री 11 आणि साळवी बॉईज बघा 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर ओम साई मनू 11 आणि ग्लोईंग फॅमिली. ओम साई मनू 11 हा असा संघ आहे जो रत्नागिरी जिल्हा असो, गुहागर तालुका असो, कल्याण, डोंबिवली या विभागामधला स्पर्धा असो, हा संघ मालक क्रिकेटप्रती निस्सीम प्रेम करणारे संघ मालक आहेत. आणि त्याचा संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या टॉसचा बॉस झालाय. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. ग्लोईंग फॅमिलीला सांगितलं की तुम्हाला फलंदाजी करायची आणि ग्लोईंग फॅमिलीनं
आपल्या नावाप्रमाणे ग्लो आणणारी फलंदाजी केली. अर्थात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 वरती. 55चं आव्हान असणार आहे. बघा 54 धावा झाल्यात. 55 डबल पायचा मॅच आपल्याला बघायचं. ट्रिगर मोमेंट आपण बघणार आहोत. 55 5-5 धावा बनवायच्या 5-5 आणि वाढवावं लागणार आहे तुमचा कॉन्फिडन्सचा वायफाय. 55 धावा बनवायच्या 54 बनवून जमणार नाहीत. 55 वरतीच पोचायचं आहे तर जाऊन 2 गुणांचा अकाउंट ऑन होणार आहे. चला प्लीज ग्लोईंग फॅमिली सलामीची जोडी तैनात ठेवा. सॉरी प्लेइंग 11 तैनात ठेवा. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि ओम साई मनू 11 आपण आपली सलामीची जोडी तैनात ठेवायचे. श्री 11 आणि साळबी बॉईज आपण टॉससाठी यायचं. साळबी बॉईजचा कर्णधार या ठिकाणी आलाय. श्री 11 प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज विनंती आहे आपण मैदानाकडे यायचं आहे. मित्रांनो नक्कीच बघायचे. सोनवणे सर या ठिकाणी जॉईन झाले होते. आमच्या एका सहकार्याने सांगितलं होतं की कोरोनाच्या आधी या स्पर्धेचा श्री गणेश आम्ही लिहिला होता, पण कोरोना आला जगावरती, ज्यानं आक्रमण केलं, संकट आणलं. पण माणूस नावाचा जो प्राणी आहे तो कधीच संघर्ष थांबवत नाही आणि आपण सर्वांनी त्या कोरोनावरती मात केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा या क्रीडा क्षेत्रामध्ये आपण 2-3 बघता बघता चौथ्या पर्वाकडे सुद्धा आपण वाटचाल केली. पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय की चालू असणारा मॅच ज्यांचा अनाऊन्स केलाय ते 2 संघ सोडून उर्वरित जे 4 संघ आहेत म्हणजे वास्तू इंटेरियर, आरुष 11, अंश 11, संत कृपा आपण टॉस करून घ्या. विशू साठी आपण पंचांजवळ संवाद साधायचा आहे. विशू साठी चला प्लेइंग 11 फील्ड लावून घ्या. विशू साठी आपण पंचांसोबत आपण संपर्क साधायचा आहे. बॅट्समन मैदानावरती येऊ देत. ओम साई 11 चला बॅट्समन येत आहेत. 12वा काढू कंपल्सरी आमच्या कॉम्बॉक्सकडे येईल. अर्थातच मित्रांनो आमच्या पॅनलमध्ये आणखीन एक आमचे सहकारी जोडले गेलेत. त्यांचं नाव आहे सुशांत साळवे. ऑफलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून या मैदानावरती जे काही घडतंय ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. या ठिकाणी आपण टॉस बघतोय. दुसरा मॅचचा टॉस का बॉस अर्थातच श्री 11 साळवी बॉईज. आता आम्ही बाईटकडे येणार नाही आहोत. थोडं आपण वेळेवरती आलोत की तुमच्या बाईटकडे तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते आम्ही मायक्रोफोनवरती टिपणार आहोत. पण आता ती वेळ नाहीये कारण आता आपण स्पर्धा 7:30ला सुरू करणार होतो. आता आपल्याला कोकण कन्या उशिरा झाली तरी ती CST ला कशी वेळेत पोहोचते आणि ते जे पायलट करतो ते आता आपल्याला करायचं आहे. कारण 2 तास आपण लेट आहोत. थेट यायचं आहे. लेट आएंगे लेकिन लेटेस्ट आएंगे, देर आएंगे दुरुस्त आएंगे. आणि अर्थातच आपण जातोय मॅच क्रमांक 2च्या टॉसकडे. सन्माननीय लव गिरकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दुसऱ्या मॅचचा टॉसचा बॉस अर्थातच टीम श्री 11. ओके थँक्यू. क्षेत्ररक्षण घेतलंय. वेळ असेल नाश्ता करून घेतला तरी चालेल, हरकत नसेल तर या मॅच नंतर एका इनिंग नंतर तुम्ही पुन्हा एकदा नाश्त्याकडे जाऊ शकता. चला ओम साई मनू 11ची सलामीची जोडी यावेळेला आपण बघतोय. बॅट्समॅन नेम प्लीज. 11वा सहकारी ओम साई मनू 11. 11वा आला तरी चालेल कारण तुमची फलंदाजी आहे. गोलंदाजी मार्कवरती इकडे ग्लोईंग 11 कडून, ग्लोईंग फॅमिली कडून बॉलर नेम प्लीज. चला मित्रांनो टेक्निकली थोडीशी अडचण येते. पुढच्या मॅच पासून आम्ही डायरेक्ट इकडून पेनल्टी देणार आहोत. बॉलरचं नाव साहिल. ओके साहिल कुठे जाईल? तो दिवसभर इथेच राहील, पण पहिलं षटक कसं घेऊन जाईल त्याचं उत्तर यावेळेला आपण शोधणार आहोत. बॅट्समन बॅट्समनचं नाव ओम साई मनू 11. प्लीज फलंदाजाची नावं कळत नाहीयेत. स्वानंद आणि तेजस. ओके थँक्यू. स्वानंद पहिला चेंडू आहे. लोअर पुलटा चेंडू आहे. 1 बाउन्स. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या बाहेर. ओहो सुरेख. बघा क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खेळांचा नजारा कसा बघायला मिळतो ते आम्ही सांगणार आहोत. पण आधी तुम्हाला आम्ही एकच सांगू, तुमचा नाश्ता झाल्यानंतर जे गार्बेज असेल ते मात्र तिथे डस्टबिनचा बॉक्स आहे तिथे टाका. तिथे जी छोटी बॅग लावली आहे तिथे तुम्ही ते कचरा असेल तो टाकायचा आहे. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. बघा लोअर पुलटा चेंडू होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे. यावेळेला आणखी एक सुंदर चेंडू आहे. इथे प्रयत्न चांगला होता. फुटबॉल
मगाशी डॉजबॉल खेळला, आता क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळला. तोपर्यंत इकडे 2 धावा पूर्ण झाल्या. आता धावसंख्या 4. बघा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 धावा आपण बघतोय. स्वानंद, साहिल यावेळेला आपण पाहतोय. आणखीन एक बदल आपण पाहतोय आमच्यासोबत आता स्कोरिंगला आमचे मित्र ओमकार. आता ओमकार इकडे, ओमकार तिकडे देणार का डावाला आकार, हा प्रश्नाचं उत्तर बघायचंय. 55 धावा बनवायच्या, 54 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या इनिंगमध्ये. इथे मात्र हा चेंडू अर्थात पंच सांगणार आहेत 1 धाव अतिरिक्त वाढली जाईल, अकाउंट ऑन केलं जाणार आहे. बघा मी मगाशी म्हटलं ना की 5-5चा मॅच आहे, हा हाय-फायचा पण मॅच असणार आहे. डबल पाय ट्रिगर मोमेंट आपल्याला बघायची आहे, अतिशय महत्वाचा मॅच असणार आहे. कुणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, चला पाहूया मॅचचा पुढचा पडाव. 24 चेंडूमध्ये 55 पर्यंत तुम्हाला पोचायचंय. 1 बाउन्स अशा प्रकारे गोलंदाजाच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सीमारेषेला तोडत पडत 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या पुढे वाढणाऱ्या डीजे मास्टरला थोडंसं थांबवलंय. याचं कारण आम्हाला वेळ आमच्यासाठी थांबणार नाहीये. मी मगाशीच म्हटलं की समय किसी का गुलाम नाहीये, समय किसी के लिए रुकता नाहीये, समय के हिसाब से हमें चलना पडेगा. बघा 20 मिनिटाच्या आत आम्हाला ही इनिंग संपवायची आणि म्हणून आम्ही डीजेला थोडंसं थांबवलंय. 9 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 9 ही धावसंख्या आपण बघतोय. अतिशय सुरेख असं या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाते ते अर्थातच SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मिस्टर भूषण पाटील आणि सहकारी. अतिशय सुरेख चेंडू आहे, खाली येणारा चेंडू आहे, ज्याला ब्लॉक मधला चेंडू केलं म्हटलं जातं. थोडासा सीमारेषेच्या दिशेने चेंडू आला असता, स्ट्रेट ड्राईव्ह झाला असता, पण इथे मात्र कव्हर झाला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आली, तोपर्यंत धावसंख्या पूर्ण झाली ती 1. बघा डबल वाईड चौकार आणि त्यानंतर एकेरी धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 10 वरती. डबल डिजिट धावसंख्या आपण बघतोय 10. हो सुरेख. इथे अपील प्रेशर कुकरची शिट्टी वाजणार का, पंच सांगतात नाहीयेत. चला तुमच्या आता थोडसा आनंदावरती विरजण पडलंय, पण क्रिकेट शेवटच्या चेंडूवरती थांबत नाही. येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती काय होणार हे क्रिकेटचं गणित असतं. क्रिकेट अशी परिभाषा आहे. आता थोडीशी नाराजी असणार आहेत, कारण विकेट किपर सांगतोय की हा विकेट हवा होता, पंच सांगतायत हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. अर्थात हा 5वा चेंडू डॉट येतोय. 10 धावा धावफलकावरती असणार आहे. तुम्हाला 55 वरती पोहोचायचं आहे, म्हणजे कमीत कमी 14 धावा प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकामध्ये जमवणं गरजेचं आहे. आणि हे गणित बघता 10 धावा झाले आहेत. या चेंडूवरती चौकार येणार का, ओहो येणार नाहीये. तू शेर तमय 1.25 शेर आला, अंगावर घेतला शिंगावर. कमॉन डीजे, या विकेटचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. डीजे थांबले हरकत नाहीये, मॅच मात्र थांबणार नाहीये. ओके डीजे येणार आहे, डीजे थांबला, डीजे विश्रांती घेतोय. म्हणजे मला ससा आणि कासवाची गोष्ट आठवली. ससा थांबला, गाजरगात थांबला, पण ससा हारला. पण आमचा डीजे हरणार नाहीये. डीजे मास्टर पुन्हा आमच्यासोबत जोडलं जाणार. अतिशय सुरेख ध्वनी संकलन ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय ते आमचे डीजेचे ऑपरेटर नवनाथजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण बघतोय. म्हणजे डीजे आता तुम्हाला म्हणावं लागेल आपण आहात नवनाथजी म्हात्रे, अशी दिवसभर द्या आम्हाला साथ रे, आणि तुमच्या साथीनं ही स्पर्धा आपण रंगसंगत करणार आहोत. स्कोरकडे जातोय. 10 धावा आपण धावफलकावरती बघतोय. 55 धावांपर्यंत पोहोचायचंय. 14ची सरासरी पहिल्या षटकामध्ये ठेवायची होती, पण 10 वरती मात्र 1 गडी इथे गारज झालाय. आता 10 नंतर नंबर 3चा फलंदाज इथून ट्रिगर मोमेंट आपल्या हातात घेणार का, आणि ओम साई म्हणू 11 आपलं अकाउंट ऑन करणार का, या प्रश्नाचं उत्तर 18 चेंडूमध्ये मिळणार आहे. नवा फलंदाज आपण पाहतोय. बॅट्समन नेम विशाल. यावेळेला आपण पाहतोय. स्वानंद मात्र परतलाय. तेजस आणि विशाल ही जोडी आपण पाहतोय. नंबर 2चा नितेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. खूप महत्वाचा मॅच असणार आहे मित्रांनो. आपण मगापासून पाहतोय, आमचा मित्र विनेशने सांगितलं की हे 4थं पर्व आहे, पण खरं म्हणजे या स्पर्धेची जी तयारी आहे ती ऑलरेडी 1 ते 1.5-2 महिने आधी झालेली आहे. आणि या पार्श्वभूमीवरती मी तुम्हाला नेहमी सांगेन की इफ यू सक्सेस टू प्लॅन, यू प्लॅन टू सक्सेस. तुम्ही नियोजन करण्यामध्ये यशस्वी झालात तर तुम्ही यशस्वी होण्याचं नियोजन करत असता. आणि म्हणूनच कोरोनाच्या आधी श्री गणेशा लिहिलेली ही स्पर्धा आता आपण 4थ्या पर्वापर्यंत जाताना पाहतोय. हो इकडे स्पर्धा पाहतोय, इकडे रिव्हर्स पाहतोय, प्रयत्न पाहतोय, आणि त्या प्रयत्नासोबत तो फसलेलाही पाहतोय. फलंदाजाला आता परतावं लागणार आहे. बघा सरळ हातानं ज्या वेळेला तूप निघत नाही
त्यावेळेला बोट वाकडं करावं लागतं. आता सरळ बॅटनं बरोबर फटका काढायचा होता. ऑलरेडी 4 धावांनी तुम्ही पहिल्या षटकामध्ये मागे होता. अशा वेळेला बॅट वाकडी करण्याची गरज काय होती. इथे आता बघा थोडासा मॅचचा जो मोमेंटम आहे तो गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे दिसतोय. ग्लोईंग फॅमिली या संघाचं नाव आहे आणि कामगिरी बघा ग्लोईंग म्हणजे चमकणं आणि इथे मात्र प्रत्येक खेळाडू चमकताना दिसतोय. नंबर 4चा फलंदाज आता इथे कोड येणार बघायचं आहे. हा नंबर 4चा हार्दिक पंड्याचा नंबर आहे आणि तसं पाहिलं तर सध्या केएल राहुल नंबर 4 वरती खेळतोय आणि केएल राहुल हा सायलेंट किलर आहे. तसं सायलेंट किलरची कामगिरी करणारा हा फलंदाज आता 55 पर्यंत आपल्या संघाची गाडी घेऊन जातो का. नवा फलंदाज आपण पाहणार आहोत. मला वाटतं यावेळेला स्वतः राकेश बॅट्समन नेम राकेश ओके राकेश शिरकर. हो सुंदर सुंदर आणखीन एक सुंदर चेंडू आहे बघा. कॉन्फिडन्स तुम्ही बॅक टू बॅक 2 चेंडूवरती मिस केल्यानंतर समोरच्या खेळाडूला त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याची संधी दिली आहे. ज्या धावसंख्या बघा 10च्या पुढे गाडीच गेली नाहीये. फुल टॉस चेंडू आहे फुल टॉस चेंडू आहे. इथे मोठी संधी होती बघा. आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडूचा क्षण कधीच वाया घालवायचा नसतो. इथे मात्र 2 धावा मिळतील पण राकेशला माहिती आहे काही झालं तरी आता मला थोडासा सेटअप होणं गरजेचं आहे. 10 वरून 12 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय बघा. आता करंट रन रेट जर बघितला तर तो 9 ने चाललाय पण तुम्हाला 12च्या पुढे जायचं आहे म्हणजे पर चेंडू 2 धावा काढायच्यात आणि तसं झालं नाही तर पर चेंडू चौकार खेचणं गरजेचं आहे. इथे एखादा कॉल करणं गरजेचं होतं का. थर्ड मॅनच्या बाहेर येणारा चेंडू आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावाने आत्ता धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 वरती. 3-13 कोण कुणाचे वाजवतो हे या उरलेल्या चेंडूमध्ये आपल्याला कळणार आहेत आणि जो ज्याचे 3-13 वाजवेल त्याचा अकाउंट 2 गुणांना ऑड होणार आहे. बघा आजूबाजूला कचरा टाकू नका प्लीज. हो 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 या वेळेला थोडासा अंडरम शॉट आपल्याला बघायला मिळाला. एक तर हा चेंडू थर्डमॅन गलीमधून ढकलून द्यायचा होता किंवा तुम्ही थोडंसं शपल होऊन हुकचा फटका करू शकला असतात किंवा सरळ पुल शॉटची डिलिव्हरी करता आली असेल. परंतु फलंदाज हो आधी शपल झाला होता ऑफस्टिकच्या बाहेर आला होता. गोलंदाजाला अशा वेळेला टप्पा कळाला बरोबर चेंडूची डिलिव्हरी थोडीशी रन केली आणि इथे फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न केला. बघा आता तुम्हाला एका दुकानी जमणार नाहीये. 14 धावा धावपालकावरती ज्या तुम्हाला पहिल्या षटकामध्ये होणं गरजेच्या होत्या. 13 चेंडू 41 धावांची गरज आहे. षटक संपेल दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 12 चेंडू 41. बघा मी मजेने सांगतोय कल्याण बाजार मुंबई बाजार सगळ्यांना माहिती आहे 41 बनवायचे आहेत आणि 14 झाले आहेत. ओपनला चौका पाहिजे क्लोजला 1 का पाहिजे. आता स्कोअर बघा ओपनला 1 काय आणि क्लोजला चौका आहे. बरोबर उलटा करायचा आहे आणि नशिबाची आता नांदी तुमची फुलते का बघायची आहे. 41 धावा बनवायच्या 14 झाल्यात आणि बरोबर 12 चेंडूमध्ये जे केलंय ना त्याच्या बरोबर उलट करायचं आहे. या 12 चेंडूमध्ये आता तुम्ही 41 पर्यंत पोहोचता का आणि या स्पर्धेतील या 4थ्या पर्वातील पहिल्या ओपनिंगच्या मॅच मधले तुमचं अकाउंट तुम्ही ओपन करता का. हा मॅच खूप महत्वाचा है दोस्तों. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है. आने वाले 14 मैच के बाद हमें इसका जवाब मिलने वाला है. 12 चेंडू आणि अजूनही 41 धावांची आवश्यकता असताना ग्लोईंग फॅमिलीचा तिसरा गोलंदाज नंबर 3चा गोलंदाज कोण येते बघायचा आहे. बॉलर नेम प्लीज. प्रथमेश. थँक्यू प्रथमेश. 12 चेंडू 41 धावांची गरज आणि समोर स्ट्राईक वरती फलंदाज असेल विशाल. विशाल आणि राकेश. विशाल प्ले विशाल विन असं म्हणावं लागेल. हा विशाल आता 12 चेंडूमध्ये फलंदाजाची काय अवस्था करतोय बघायचं आहे. बघा मित्रांनो आमच्या कोकणामध्ये आता कवलतोडीचे दिवस आलेत आणि अशा वेळेला फक्त घाव घालायचे असतात झाडावरती. तसे घाव आता चेंडूवरती घालणं गरजेचं आहे. 12 चेंडूमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. 55 वरती पोचायचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेट या षटकातील पहिला चेंडू. सुरेख चेंडू थोडासा पुढे होता. स्लॉट आणि गुडलँडच्या मध्ये जाणारा चेंडू होता. लॉंग ऑन पट्ट्यामध्ये जाणारा चेंडू 2 धावा इकडे मात्र पूर्ण झाल्या. बघा तुम्हाला 41 म्हणजे 20 धावा पर चेंडू काढायचे पर षटक काढायचे म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला चौकारच खेचायचा आहे.
2 धावा पहिल्या चेंडूवरती निघतील. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचेल. ओहो सुरेख. बघा आधीच क्षेत्ररक्षकाने काय केलं होतं, फलंदाजाने आधीच जागा दिली होती आणि बरोबर नेमबाजी केली. क्रिकेटमध्ये नेमबाजी पण चालते. क्रिकेटमध्ये फुटबॉलही खेळला जातो. सीमारेषेवरती असाल तर क्रिकेटमध्ये व्हॉलीबॉल खेळला जातो. क्रिकेटमध्ये मिल्खासिंग पण गरजेचा असतो. क्रिकेटमध्ये कधी कधी तुमच्यातला थोडासा स्विमर पण आणणं गरजेचं असतं. आणि इथे बघा बरोबर तिरंदाजीचा जो गेम आहे त्याचं थोडंसं प्रत्यक्ष बघायला मिळालं. फलंदाज ऑलरेडी शफल झाला होता, स्टंप दाखवले होते आणि गोलंदाजाने बरोबर निशाणा साधला होता. आणखीन एक महत्वाचा धक्का मिळेल. नवा फलंदाज मैदानावरती येईल. बॅट्समन नेम वैभव कुंभार. आता या वेळेला थांबायचं नाहीये. आता दिल्ली गाठायची आहे. बैलगाडी घेऊन जमणार नाहीये. बुलेट ट्रेनने तरी जायचंय किंवा बुलेट घेऊन तरी जायचंय. सिंगल डबलने आता काम भागणार नाहीये. आता फक्त चेंडू आला की चेंडूची गोटी करायची आहे. अशा प्रकारची फक्त फलंदाजीकडे गरजेचं आहे. खूप महत्वाचा मॅच असणार आहे आणि जर तसं झालं नाही तर ग्लोईंग फॅमिलीमध्ये हा मॅच कदाचित जाणं हे हितकारक असणार आहे. मॅच आता मोमेंट आपल्या संघाकडे मनू 11 कशा प्रकारे ओढून घेतोय ते बघणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा थोडासा खाली येणारा चेंडू आहे. फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू होता. फक्त दिशा दिली. एकदा मिळेल. अकाउंट ऑन झालं वैभव कुंभारचं. राकेश मात्र मैदानावरती असणार आहे. धावसंख्या मात्र बघा 17. या 17 वरती खतरा होतो का बघायचं आहे. ज्यांना इकडे खतरा झाला चालेल, तुम्ही तिकडे कचरा फक्त करू नका. फुल टॉस चेंडू आहे. मोठी डिलिव्हरी होती. सीमारेषेला तोडत पडत 2 खेळूंच्या मधून चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट चौकार. डीजे पण आला, चेंडू पण आला आणि आमचे सहकारी पण कॉम्बॉक्स मध्ये परत आले. हे गणित खूप महत्वाचं आहे. फक्त वेळ परत आणणं गरजेचं आहे. अहो इथे मात्र शप्पल होऊन किंवा चेंडूचा टप्पाच पडून द्यायचा नव्हता राकेशला. बघा असं जर झालं ना तर मॅच अर्थातच कुणाकडे जाणार आहे वेगळं सांगायची गरज नाही. अशा वेळेला कुठल्या ज्योतिषाची भविष्यवेत्याची गरज पडणार नाहीये. मॅच अपेक्षित होता कसा, पण दुसऱ्या षटकामध्ये जो गोलंदाज आला नितेश, त्या नितेशनं बरोबर पालथ्रू लावून धरला. यावेळेला आणखीन एक बिग हिट. चेंडू मात्र हवेमध्ये असणार आहे. एलिव्हेशनची कमी इथे प्रयत्न होताना दिसत नाहीये. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू. धावा मिळतील फक्त 2. धावा मिळतील 2. सांगा ते जिंकणार कोण. पण क्रिकेट अशी परिभाषा आहे. आधी आपण स्कोरकडे जातोय. 23 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 23. आता 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. क्रिकेट अशी परिभाषा आहे की जिचं वर्तमान आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. 23 धावा. यानंतरचा जो सामना असेल, आपण टॉस झाल्या श्री 11 आणि साळवी बॉईज. श्री 11चा टॉस आहे. क्षेत्ररक्षण घेतलंय. श्री 11 कर्णधार, तुमचा नाश्ता झाला असेल आणि प्लेइंग 11 तयार असेल तर हा मॅच संपला की लगेच तुम्ही लाईनअप करून फील्ड लावून घ्यायचं आहे. बॉलर नेम दिनू 6. बघा गोलंदाज आहे दिनू. आता फलंदाजाला षटकार मारावा लागेल गिनू. प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला हाणामारी करायचं आहे. 6 चेंडू 32 धावा. बघूया आता अशक्यप्राय गोष्टी क्रिकेटमध्ये काही शक्य होतं. 1-2 नक्की होता कोणाचा कॅच होता कोणाचा, गेलं कोण हरकत नाही, कुणी पण जाऊ दे, पण कॅच वेळ महत्वाचा होता. आणि अर्थातच आता धावसंख्या स्थिरावली, थांबली. थँक्यू डीजे. पत्ता करतो गुल पॉवरफुल. आता पत्ता ऑलरेडी गुल करण्याचा इरादा दिसतोय. आता जवळपास सक्सेसफुल झालाय. बॅट्समन नेम
राहुल राहुल टेरवकर बघा पत्ता करतोय गुल. आता आला राहुल, पण आता राहुल हुल देतोय का बघणं गरजेचं आहे, कारण मॅच अजून ऑन राहू शकते. पर चेंडू सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट टोलवायचा आहे आणि गोलंदाजाने फक्त एक चूक करायची आहे. मॅचचं गणित टाईट आहे पेश, पण आतापर्यंत ज्या गोलंदाजांनी मोमेंट धरलाय त्या गोलंदाजांचा संघ त्याचा शेवटचा क्षेत्ररक्षक अशा प्रकारची चूक खरोखर करू शकतो का, आणि हे बुद्धीला न पटणार आहे. बघा आता चेंडू आणि धावसंख्या यातला जो फरक आहे ना तो खूप वाढत चाललाय. म्हणजे नो डाऊट मॅचची फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. अजूनही 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. केवळ एकच धाव मिळेल. श्री 11 आपण क्षेत्ररक्षण घेतलंय, आपण तयार राहायचंय. आणि साळवी बॉईज आपली सलामीची जोडी आपण तैनात ठेवायची आहे. यावेळेला पुन्हा एकदा आउटस्विंग होणारा चेंडू आहे. बघा चेंडू सुद्धा तिकडे शप्पल होतोय, थोडीशी दिशा बदलतोय, परंतु त्याचा तेवढा काही फटका हा ग्लोईंग फॅमिलीला बसणार नाहीये. जवळपास हा मॅच आता त्यांनी खिशात घातलाय. पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू आहे, ब्लॉक मधला चेंडू आहे. आता मॅचची फक्त औपचारिकता बाकी. 27 धावा आपण बघतोय. फक्त अर्ध्या धावा 23 चेंडू मध्ये उभे राहिले आहेत. आणि यावेळेला बरोबर सामना संपतोय. ओके चेंडू एकतर पंचांकडे जमा करा किंवा कॉम्बॉक्सकडे आडा. थँक्यू. आणि अर्थातच पहिला मॅचचा मानकरी ठरतोय तो ग्लोईंग फॅमिली संघ. या मॅचचा हिरो ऑफ द मॅचच्या मानकऱ्याकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी श्री 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि